कोयना आणि वारणा धरणातील विसर्ग मंगळवारपासून वाढवला आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होते. महापालिका क्षेत्रातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे लोकांना स्थलांतरित केलं जाते. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. धरणातील विसर्ग आणि जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा मी स्वतः घेत असून लोकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पालकमंत्री पाटील म्हणाले, आपल्याकडे दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो. पाऊस आणि विसर्ग यांच्यात समन्वय साधून आपण ऑगस्टपर्यंत आलोय. ऑगस्ट एंडला आल्यानेच यंदा धोका टळला असं वाटत होतं, पण अतिवृष्टी आणि धरणातील पाणी वाढत राहिले. त्यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येते. कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्याने यंदाही नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी स्थलांतरित करावं लागतंय. शासन आणि प्रशासन सदैव लोकांच्या सोबतच आहे. जिल्हा प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. प्रशासनाच्या सूचना लोकांच्या भल्यासाठी असतात. स्थलांतराच्या ठिकाणी सोयी सवलती देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आम्ही हलणार नाही. अजून पाणी वाढलेलं नाही. पाणी आपल्या सोयीने वाढत नाही. आपली काळजी आपणही घेतली पाहिजे. मी स्वतः प्रशासनाच्या संपर्कात आहे. विशेषतः प्रशासन अलर्ट आहे. धरणातील अभियंत्यांशी संपर्क साधला जातोय. अलमट्टी धरणाच्या प्रशासनाशी संपर्कात असून जेवढं पाणी सोडावं लागतं तेवढं सोडलं जाते. नागरिकांची काळजी घेण्यासाठी NDRF, SDRFची पथके अलर्ट आहेत. लोकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केलं. कोयना व वारणा धरणातील विसर्ग कालपासून वाढला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर ही स्थिती आहे, पण आपल्याकडे नेहमीच हा प्रश्न वर्षातून एकदा निर्माण होतो. यावेळेला करत 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 आपण ऑगस्ट एंडला आल्यामुळे यावर्षी हा धोका टळला असं वाटलं, पण अतिवृष्टीमुळे धरणातलं पाण्याची पातळी वाढणं, मग पाणी सोडायला लागणं, नदीच्या काठावरच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवणं हे यावर्षी पण करावं लागतं आहे. शासन प्रशासन सदैव नागरिकांच्या बरोबरच आहे. प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे. माझी विनंती एवढीच आहे की प्रशासनाच्या सूचना या आपल्या भल्यासाठी असतात आणि म्हटलं ना की शिफ्ट व्हा तर शिफ्टिंगच्या ठिकाणी सोयी सवलती चांगल्या असणं याची जबाबदारी शासनाची. पण नाही ना, आम्ही हलणार नाही, अजून कुठे पाणी वाढलंय. पाणी काय आपल्या मर्जीने वाढत नाही ना, त्यामुळे अशी सगळी काळजी आपण सगळ्यांनी घ्या. महापालिका क्षेत्रात 91 कुटुंबातील 471 नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर झालं आहे. ग्रामीण भागातही काही ठिकाणी आवश्यकता पडेल, तर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला काही हौस नाही ना, जेव्हा आवश्यकता पडली तर स्थलांतरित व्हा. मी प्रशासनाच्या कंटिन्यू संपर्कात आहे आणि विशेषतः प्रशासन इतकं अलर्ट आहे की विशेषतः धरणांच्या इंजिनियर्सचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन सुरू आहे, अलमट्टीशी कोऑर्डिनेशन सुरू आहे. तर जेवढं सोडावं लागेल तेवढंच पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नागरिकांची सगळी काळजी NDRF, SDRF सगळ्यांना अलर्ट केलं आहे. पण नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ही माझी विनंती.